त्याचं लग्न झालंय, त्याला विचारत कसं वाटतंय लग्न करून, नाही का एक्सपिरियन्स घेऊ त्याचा. कसं वाटतंय तुला? लग्न म्हणजे करताना बरं वाटतं, पण लग्न केल्यानंतर समजतं वस्तुस्थिती काय. लग्न करून सगळ्यात फास्ट बेकार आहे. लग्न करू नये माणसाने, लग्न केलं तर चांगल्या पद्धतीने करावं, तर करू नाही. काय हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर सकाळच्या 7 वाजत आल्या, बघू शकतात. आणि एवढ्या सकाळी मी बस स्टॉपवर आले, कारण की ह्या पुरीला एकट्याला जाता येत नाही. कुठं जायचं असलं तर पुण्याला चालली तिथे. हा, छान दिसते. फादर पण तिकडून बघतात बस आली का नाही. बस आली, बस आली तिथे बाय. आणि परत येऊ नको माघारी. परत येऊ नको, आण देऊ नका याला माघारी परत. चला जाऊ का? तर काय घरी आलोय मी आता. मम्मी देवपूजा करते. तर गाईज आपली आंघोळ झाली आता, आणि कालचा शर्ट घातलाय कारण की आज परत रानात जायचंय ना, त्यामुळे. तर गाईज आपण आलो कोळपा घ्यायला. गोम्या कसा गप्पा मारतोय. मला नाही वाटत हे असणार. हे जिंदगी काय म्हणला काय काय खरं. सिंभा सेकंड सेकंड तू खा दे. थँक्यू. करून घेऊ, पण तिची काळ ती. तर गाईज कोळप घेऊन चाललोय आता, कोळपाय राहणार. तर गाईज आता आपण जेवण करतोय, आणि मम्मी मला बनवून देते गरम गरम. रानात निघालोय आम्ही, हे घेऊन जायचंय. हे मम्मी पण येत्या, मम्मी मी चाललोय. तर गाईज रानात आलो आपण. कष्ट करायला, ती पण शिधून डायरेक्ट ते शेवटचं टोक दिसतंय का, तिथपर्यंत कोळपायचंय अख्खं. आता एवढं कष्ट करायचंय मला. तर गाईज काम करून करून आला कंटाळा, त्यामुळे आलोय थोड्या वेळ बसायला. मम्मी अजून तिथं करते रे, तेव्हा तिथं मम्मी करते. माझ्या हात झाले लाल फार, फोड पण आला हो का. तर गाईज परत कामाला सुरुवात करणार आहे मी आता. हा ना मम्मी, करणार आहे परत कामाला सुरुवात. काय हा, आम्ही घरी निघालोय कारण की ऊन खूप झालंय ना आता. सकाळी खूप थंडी वाजते, दुपारी खूप ऊन लागते, त्यामुळे पेरू खातोय. तर गाईज नील दादा आलाय. नील दादा आलाय, इथं बसलाय. आपलं पण कधी ना कधी भविष्यात लग्न होणारच आहे. त्याचं लग्न झालंय, त्याला विचारत कसं वाटतंय लग्न करून, नाही का एक्सपिरियन्स घेऊ त्याचा. कसं वाटतंय तुला? लग्न म्हणजे करताना बरं वाटतं, पण लग्न केल्यानंतर समजतं वस्तुस्थिती काय. सारखं हे आणा ते आणा ते आणा ते आणा ते आणा, माणूस कटळून जातो. त्याच्यामुळे लग्न करताना जरा विचार करून करायला पाहिजे. केलं तर जरा व्यवस्थित केलं पाहिजे लग्न. लग्न म्हणजे आता हेच झाल्यावर तुम्हाला कळणार. माझं झालंय, मी हाय थोडा वैतागलेलो, बाकी काय नाही. पण बाकी मस्त असतं, करा लग्न, तसं काय नाही, एकदा करूनच बघायला पाहिजे लग्न. लग्नाच्या आधी खुश होता, लग्न झाल्यावर तू? तसं मी लग्नाच्या आधी थोडा खुश होतो, लग्न झाल्यावर जरा जास्त खुश आहे. पण बरं असतं एकंदरीत, दोन्ही वेळेस खुशच आहे, हे मला बरं वाटतं. तर काय आमच्या गावात लोंढे मामा पण आहेत, त्यांना पण विचारत आपण त्यांच्या लग्नाचा एक्सपिरियन्स कसा आहे त्यांचा. सांगा. लग्न करून सगळ्यात फास्ट बेकार आहे. लग्न करू नये माणसाने, लग्न केलं तर चांगल्या पद्धतीने करावं, नाही तर करू नाही. काय चांगले माणसं असले तर करावं, नाही तर लग्न करू नये. दादा आलाय, काय बोलायची तुला अजून?
आता तुम्हाला सांगतो, लग्न केल्याचे फायदे एक असतात. आता हे फायदा दुसरा फायदा मध्ये दिसतो आमच्या मध्ये. बघा आता मग घरून आणलाय तिकडे चालवलाय. तर गाईज आपलं सगळं आवरून झालंय. आता आपल्याला पेपरला निघायचंय. आता निघतोय आपण. आता जस्ट निघालोच होतो मी, बट माझ्या तेवढ्यात ध्यानात आलं की आपलं काहीतरी घरी विसरते, काहीतरी खूप महत्वाचं. ते आहे हे. कारण की येताना एवढी थंडी वाजते ना, खूप म्हणजे खूप. हे घ्यावंच लागणार आहे आपल्याला. आपल्या गाडीत पेट्रोल कमी आहे ना, त्याच्यामुळे पेट्रोल टाकायचं चाललोय पेट्रोल पंपवर. तर काय उमेश भेटला आपल्याला जाता जाता, त्याला घरी सोडायचंय. आता कुठं सोडू? तो का तिथं उमेशचं घर आहे. रस्त्याच्या मधोमधच ट्रॅक्टर बंद पडलाय. कसलं अवघड झालं याच. चुकून जर महाग आला तर संपलंच. लय अवघड आहे. तर काय आपण जवळ आलोय कॉलेजच्या. आता कसा कॉप्या करतोय. कॉलेजमध्ये आलोय गाईज. आता पेपर सुरू झालाय म्हणजे 10 मिनिटात होतोय. आपला पेपर झालाय आता आणि छान गेला, एकदम अतिशय छान गेला नाही का. समजतंय ना तुम्हाला, चांगला गेला. आणि आता उद्याचा नाही, आता किती तारखेला आहे, काहीतरी 27 तारखेला आहे. आता बघू त्या दिवशी कसा जातो. काहीच घरी निघालोय आता मी. तर गाईज ओमच्या घरी आलोय आता मी. ओम येतोय बाहेर. तर गाईज आत्ताच घरी आलोय, हुडी घातली. खूप थंडी वाजते त्याच्यामुळं. आणि उद्या बल्ल्याचा बर्थडे, त्यामुळे बल्ल्या फोटो काढायला आलाय आपल्याकडे. हे बारक शिव्या देतो नुसतं. होय काळ्या. तर गाईज ओमच्या घरापाशी आलोय मी. आम्हाला असं थोडंसं फिरायला जायचंय बाहेर. तो येतोय 5 मिनिटात, आवरतोय नाही का. हा ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. हा विषय आहे का भाई. रोडच आमचा आहे तेवढा नाही का. इंटरनॅशनल हायवे सॉरी. तर गाईज आजचा हा ब्लॉग आपण इथेच समाप्त करू. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडत असेल तर लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.